जळगाव जिल्ह्यामध्ये बेकायदा गावठी हातभट्टी आणि बनावट विदेशी दारूची विक्री तातडीने बंद व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देत घेराव घालण्यात आला आहे। बनावट व गावठी दारूमुळे अनेक संसारांची राखरांगोळी होत असून या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे हे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला असून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना घेराव घालत निवेदन देण्यात आलं आहे। तत्काळ गावठी व हातभट्टीची दारू बंद करण्यात यावी, नाहीतर राष्ट्रवादी अजित पवार गट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला आहे। या संदर्भात भाग्यश्री ठाकरे व महिला नेमकं काय बोलल्या आहेत ते जाणून घेऊयात। या संदर्भातली माहिती आज दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय मागणी? आज आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जळगाव जिल्ह्यात सुरू असलेला देशी दारूच्या घोटाळ्याच्या संदर्भातला म्हणजे गावठी दारू, रसायनयुक्त दारू ह्या दारूच्या प्रकरणाच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक व्ही.टी. भुकन साहेब आणि यांच्यासोबत असलेले अधिकारी यांच्यावरती तात्काळ पद्धतीने कारवाई करून शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यासाठीचं आम्ही निवेदन आज आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचे महाशय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तुम्ही इथे बघू शकतात माझ्यासोबत ह्या सर्व देशी दारू आणि बनावट दारूच्या पन्नीच्या दारूच्या मुळे अफेक्टेड झालेल्या सर्व परिवाराच्या महिला भगिनी इथे आहेत। ह्या दारूमुळे आज कर्त्या पुरुषाच्या जीवावरती बेततेत। यांना काय काय होतंय ह्या तक्रारी आमच्याकडे संघटनेकडे आल्यानंतर आम्ही याच्यावरती ॲक्शन घेतोय। प्रत्येक वेळेस राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी असते की त्यांनी ह्या देशी दारूच्या म्हणजे पन्नीतील दारूच्या रसायनयुक्त दारूमध्ये होणाऱ्या मद्याच्या विक्री संदर्भात, साठवणुकी संदर्भात, त्याच्या निर्मिती संदर्भातल्या तक्रारी आम्ही त्यांना वेळोवेळी करत असताना ते फक्तच दाखवण्यासाठीचे छापेमारी करून दाखवण्यासाठीची कारवाई करतात आणि याच्यामध्ये ठोस काही कारवाई केली जात नाही, जेव्हा की त्यांना याचं कामच ते आहे। तर तुम्ही जर तुमच्या कामासाठी हे करत नसाल तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा हा आंदोलनाचा इशारा आहे। आम्ही आताच जिल्हाधिकारी साहेबांना भेटून याचं निवेदन दिलेलं आहे। याच्यात जर तात्काळ पद्धतीने ॲक्शन घेतली गेली नाही तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस लोकशाही पद्धतीने अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देते। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू, गावठी दारू विकली जाते। अनेक कुटुंबांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहे, मात्र अद्यापही जिल्हा प्रशासन या ठिकाणी ठोस भूमिका घेत नाही। याच संदर्भात त्या जिल्हा प्रशासनाची झोप खडखडून जागे करण्यासाठीच आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे। वेळोवेळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी या संदर्भात तक्रारी केल्या गेल्या। आज तुम्हाला सांगेल आता सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावडे यांनी सुद्धा हा विषय विधान परिषदेमध्ये आपल्या विधिमंडळात मांडलेला आहे। तर त्यांच्यावरती येणाऱ्या 10 तारखेला आन्सर आहे, ते सुद्धा त्याच्याकडे सुद्धा आम्ही त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे। देशी दारूच नाही दादा, तुम्ही जे म्हणता देशी दारू इंग्लिश जे असे 90 फायंटी ते सर्व पुरे बंद व्हायला पाहिजे। आता देशी दारू सांगत येते 90 फायंटी ते बी सर्व अंगात येते, इंग्लिश बी दारू अंगात येते। अंगात आल्यामुळे मग माणूस कसा म्हणतो ते शहर बनतो एकदम, ते झालं नाही पाहिजे। त्याकडे शिक्षणाला त्रास होतो, म्हणजे घरात बाईला त्रास होतो। आता समजा 500 रुपये कमवून आणले, 300 रुपये दारू उडते, 200 रुपये बाईला खर्चात, इथल्या परिवाराचा बाई कसं काय हे करी कसं काय इथल्या लोकाले पालनपोषण करीन 200त। त्याच्या पुढे आमची एवढीच विनंती आहे, तुम्ही ते देशी म्हणता, दाशी म्हणता, इंग्लिश म्हणता, टॅन्टी सगळी पुरी बंद करून टाका। पुऱ्या देशातली दारू बंद झाली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे तुमच्यावर। वंदना बुधा धनके।